नमस्कार. मागील काही दिवसापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाने यशस्वीतेची घेतलेली झेप असेल. सोबतच याच वर्षी नागपूरच्या दिव्या देशमुख हिने बुद्धिबळाच्या पटलावर स्वतःची जागतिक पातळीवर तयार केलेली ओळख असेल. इथपर्यंतचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम हा आजचा नाही, तर या कार्यक्रम तयार करण्यासाठी, ह्या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी ज्या महामानवांच्या विचारांनी समाजामध्ये बदल घडवून आणले, त्यामध्ये महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांचं तर नाव घ्यावंच लागेल. पण याही पुढे जात नंतरच्या काळामध्ये यांच्या विचारांचं शिवधनुष्य जर पेलण्याची भूमिका जर कुणी घेतली असेल, तर त्या भूमिकेमध्ये महर्षी धोंडकेशव कर्वे यांचंही नाव घ्यावं लागेल. लोक त्यांना अण्णा म्हणूनही ओळखतात. महर्षी अण्णा मुंबईमध्ये एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिकत असताना आगरकरांच्या विचारांनी प्रभावित झाले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचार साहित्यातून ते प्रभावित झाले आणि याच माध्यमातून त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची सुरुवात झाली. सामाजिक कार्यामध्ये जर त्यांचं नाव घेतलं तर सर्वप्रथम काय येईल कोणाच्याही डोळ्यासमोर, तर ते स्त्रियांच्या शिक्षणाबाबतचं त्यांचं कार्य येईल. स्त्रियांच्या शिक्षणामध्ये त्यांनी जे कार्य सुरू केलं, त्यामध्ये पुण्याजवळील हिंगणे या गावातील डोंगरावर त्यांनी एका झोपडीमध्ये महिला शिक्षणाची जी संस्था उभी केली. नंतरच्या काळामध्ये भारतातील पहिलं महिला विद्यापीठ म्हणून ज्याला आपण ओळखतो, ते त्या रूपातून तयार झालं, ज्याला आज आपण SNDT या नावानं ओळखतो. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ या नावानं ओळखतो. फक्त महर्षी अण्णांचं कार्य हे स्त्रियांच्या शिक्षणाबाबतचं नाही. इथली जातीयता, अंधश्रद्धा, जातीय निर्मूलन आणि अस्पृश्यता निवारण याही कार्यात त्यांनी काम केलं. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यामध्ये त्यांनी समता संघाची स्थापना केली. इतक्यापुरतं ते मर्यादित राहिले का? तर नाही. एक गोष्ट, विधवा पुनर्विवाहाच्या विषयी त्यांनी जी त्यांची मतं मांडली, पण ते फक्त मतं मांडून थांबले नाही, त्याचं स्वतःच्या कृतीमध्ये त्यांनी रूपांतरित केलं. राधाबाई ह्या त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर विधवा पुनर्विवाहाच्या विषयामध्ये पुन्हा त्यांनी विवाह करण्याचं जेव्हा ठरवलं, तेव्हा गोदूबाई नावाच्या एका विधवेशी त्यांनी विवाह केला. सांगायचं तात्पर्य, हे काही बाजारू विचारवंत नव्हते, बाजारू समाजसेवक नव्हते, तर जगद्गुरु संत तुकोबारायांच्या अभंगाला जागणाऱ्या, जसं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, या तुकोबांच्या अभंगाला जागणाऱ्या विचाराची ही माणसं होती. जगणारी सुद्धा त्याच विचाराची ही माणसं होती. आज समाजामध्ये त्यांनी अशा प्रकारचा पुनर्विवाह केल्यानंतर, त्यांच्या मुरुड या रत्नागिरी जिल्ह्यातील गावामध्ये ते गेल्यानंतर समाजाने बहिष्कार टाकला आणि समाजाने बहिष्कार टाकल्यानंतर ही महर्षी अण्णा मागे हटतील यातील कसले? मान्ना मागे हटले नाही. त्यानंतरच्या काळामध्ये हे त्यांनी लोकजागृतीचं, लोकशिक्षणाचं कार्य सुरू ठेवलं. इतक्यापुरतं मर्यादित न राहता त्यांनी केशवपण, अंधश्रद्धा, स्त्री शिक्षण या सर्व विषयामध्ये तर काम केलंच. पण आज आपण समाजामध्ये जेव्हा पाहतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांच्या भावना दुखावतात, धर्माचं नाव समोर केलं जातं आणि आमच्या भावना दुखावल्या अशा पद्धतीचा एक ओरड केली जाते. कदाचित त्यांच्या भावना तितक्या स्वस्त असतीलही, पण सांगायचं तात्पर्य काय, तर जेव्हा जेव्हा समाजामध्ये पुरोगामी विचाराचा समोर आणला गेला, त्यावेळेस धर्माचं नाव समोर करून आमच्या भावना दुखावल्या अशा पद्धतीची ओरड ही जुनी आहे, ती आजही होत आहे. अण्णांच्या, महर्षी अण्णांच्या आणि महाराष्ट्र धर्माला जागणाऱ्या तमाम महामानवांच्या विचारांना आपण जागावं लागेल आणि त्याच पद्धतीनं जर पुढे जर वाटचाल आपण करू शकलो, तर ती खऱ्या अर्थानं महर्षी अण्णांना आज स्मृती दिलेली ती आदरांजली ठरेल. महर्षी अण्णांच्या विचारांना येणाऱ्या काळामध्ये आपण जपवणूक करण्याची, त्यांचा विचार पुढे नेण्याची भूमिका घेऊ. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय भारत.